अजिंक्य भाऊ आता पुन्हा सोगोई परत काय प्रतिक्रिया, काय भावना? नाही, आनंद आहे साहेब. माझ्याच कुटुंबात मी परत आलो आहे आणि शेटवर आणि बेनकी कुटुंबावर नेहमी प्रेम होतं आहे आणि पुढे राहील. तुम्ही एकटे का सहकुटुंब? सहकुटुंब आता कुटुंब म्हटलं सहकुटुंबच घेणार. आता पंचायत समितीच्या उभ्या होत्या नीलमताई, त्या पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणार? हां, त्या पण येणार ना. लावा बरं त्यांना फोन, तो खात्री करून घेऊ. ते म्हणायचे मी जागेवरच आहे. ते म्हणायचे मी जागेवरच आहे. स्पीकर ऑन करा. प्रश्न विचारा ना. नीलमताई नमस्कार. नमस्ते. अजिंक्य भाऊ गोलब राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेत. तुम्ही शिवसेनेमध्ये का राष्ट्रवादी काँग्रेस सोबत? मी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत. वा वा वा. म्हणजे पतिराजे जो निर्णय घेतील तो तुम्हाला मान्य आहे? हो, मान्य नाही मला, पण त्यांनी घेतलेला नाही. तर तेव्हा म्हणाले जय महाराष्ट्र, आता पुन्हा राष्ट्रवादी, जय राष्ट्रवादी. जय राष्ट्रवादी. हात बळकट करण्यासाठी जडणघडण आणि माणसं जोडण्याचं काम या निमित्तानं बेनके परिवार असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल यांनी केलेलं आहे. मध्यंतरी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या, खूप सारी स्थित्यंतरं झालेली आपण सर्वांनी पाहिली. त्यामध्ये आपण सर्वजण ज्ञात आहात की अतुल शेठला त्यावेळेला तारीखची कसरत होती. कारण जसा जसा पक्ष मोठा होतो, जशी जशी कामं करणारा माणूस मिळतो, त्यावेळेला त्या ठिकाणी समाजातील असणाऱ्या किंवा कार्यकर्त्यांच्या अपेक्षा वाढतात आणि मग त्यावेळेला थोडासा कुठंतरी एक नाराजीचा सूर येतो आणि त्यानंतर आपलीच माणसं थोडी दुरावली जातात. परंतु हे सर्व करत असताना शेवटी आजही आपण समाजामध्ये पाहतोय की अतुल शेठ एक अतिशय शांत, संयमी आणि सुसंस्कृत असं नेतृत्व आहे. ते प्रत्येकाच्या सर्वसामान्यांच्या मुखामुख त्या ठिकाणी येते आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं अशीच पुन्हा स्थित्यंतर या निमित्तानं या ठिकाणी होणार आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं अतिशय जीवाभावाचा आपला सहकारी, जो छोटासा राजकीय प्रवास त्या निमित्ताने त्यानं सुरू केला, सोशल मीडियाच्या माध्यमातून हे जे हल्लाबोल अशा प्रकारचं त्या ठिकाणी त्याचं काम सुरू होतं आणि अतुल शेठच्या नजरेमध्ये तो कार्यकर्ता बसला आणि त्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला या कार्यकर्त्याला आपल्या प्रवाहात आणलं पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवला आणि तदनंतर अजिंक्यला खूप सारी ताकद त्या निमित्तानं शिल्पी दिली, खूप सारं त्या निमित्तानं त्या ठिकाणी प्रेम दिलं. परंतु मधल्या कालावधीमध्ये त्याची थोडीशी मजबुरी झाली आणि तो आपल्यापासून थोडासा दुरावला होता. पण मध्यंतरीच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी जे काही वेगळ्या विचारधारेबरोबर तो थांबला, त्यामध्ये त्या निमित्तानं त्याला निश्चित प्रकारे स्वारस्य वाटलं नाही आणि मग पुन्हा आज तो आपल्या असणाऱ्या सगळ्यांच्या बरोबर प्रवाहामध्ये येऊ इच्छित आहे. या निमित्तानं मी अजिंक्य भाऊ गोलब असेल, संदीप कुंडे असतील, कुंदनजी बगाड असतील आणि त्याचे सारे सहकारी या निमित्ताने या ठिकाणी पुन्हा परत अतुल शेठ बरोबर काम करण्याच्या निमित्ताने या ठिकाणी सक्रिय होण्यासाठी समर्थता त्यांनी दर्शवली आहे. मी त्यांचं सन्माननीय अतुलदा बेनके मित्र परिवाराच्या वतीनं, जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की आपण स्वगृही या निमित्तानं आलेला आहात. तुम्ही कुठेही गेला नव्हतात, थोडंसं तात्विक मतभेद झाले होते, थोडेसे प्रवाहाच्या बाहेर होते, पुन्हा प्रवाहावरून तुम्ही आलात म्हणून तुमचं या निमित्ताने या ठिकाणी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि मी सर्वांचं त्या अजिंक्य भाऊ या सर्वांचं जोरदार आपण टाळ्यावर स्वागत करावं अशी विनंती या निमित्तानं करतो. युवकचे तालुका अध्यक्ष आपले सन्माननीय अतुल भाऊ कामगिरे यांच्या शुभ हस्ते मला वाटतं त्याही वेळेला त्या निमित्तानं अतुल भाऊंनी अजिंक्यला भरभरून प्रेम दिलं होतं. अतुल भाऊंनी मी विनंती करतो की अजिंक्यचा या निमित्तानं आपल्या पुन्हा परत स्वगृही त्या निमित्तानं त्या ठिकाणी प्रवेश करून घ्यावा अशी विनंती या निमित्तानं मी करतो. सन्माननीय अतुलला विनंती अमोल या कुंदन सरी कुंदनी ठीक आहे.
हात लावून फोटो काढे. हात लावून फोटो काढ. पाठवलं का? अजिंक्य भाऊ आता पुन्हा सोबई परतात, काय प्रतिक्रिया, काय भावना? नाही, आनंद आहे साहेब. माझ्याच कुटुंबात मी परत आलोय आणि शेटवर आणि बेनकी कुटुंबावर नेहमी प्रेम होतं आहे आणि पुढे राहील. तुम्ही एकटे का सहकुटुंब? सहकुटुंब आता कुटुंब म्हटलं सहकुटुंबच येणार. आता पंचायत समितीच्या उभ्या होत्या निलमताई, त्या पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणार? हां, त्या पण येणार ना. लावा बरं त्यांना फोन, तो खात्री करून घेऊ. ते म्हणायचे मी जागेवरच आहे. ते म्हणायचे मी जागेवरच आहे. स्पीकर ऑन करा. हॅलो, प्रश्न विचारा विचारा ना. नीलमताई नमस्कार. नमस्ते. अजिंक्य भाऊ गोलब राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेत. तुम्ही शिवसेनेमध्ये का राष्ट्रवादी काँग्रेस सोबत? मी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत. वा 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 वा. म्हणजे पतिराजा जो निर्णय घेतील तो तुम्हाला मान्य आहे? हो, मान्य राहील मला पण त्यांनी घेतलेला नाही. तर तेव्हा म्हणाले जय महाराष्ट्र, आता पुन्हा राष्ट्रवादी, जय राष्ट्रवादी. जय राष्ट्रवादी. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.